नमस्कार. जरा जोरात बोला. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं 9 ते 10 वर्षांनी करतोय आणि आयुर्वेदिक देऊन दवा देऊन दुवा घेतोय. यांचं नाव विचारू, यांना काय त्रास होता? तुमचं नाव काय? मणिराम कदम. तुम्ही काय त्रास होता तुम्हाला? गुडघ्याचा होता. गुडघ्याचा त्रास होता आणि कमरेचा पण त्रास होता. काय काय त्रास होता तुम्हाला आणि किती दिवसांनी? मला हे वर्षापासून चालू होतं. वर्षापासून चालू झाल्याच्या नंतर मला असं कळालं की असं असं औषध भेटते. मंत्री साहेब मी येऊन भेट घेतली, औषध घेतलं, मला फरक पडलाय. बरं, मला फरक पडलाय. काय काय फरक पडला तुम्हाला? माझे गुडघे कंबर दुखत रुकले, म्हणजे दुखायचं थांबले. गुडघे दुखायचं रुकलंय म्हणजे थांबले आणि कंबर पण दुखायचं थांबले. बरं, आज मंत्री साहेबांना तुम्ही येऊन भेटून सांगायला खरं बोलाल का खोटं बोलाल? खरं बोलायला. मी मला पाकिट संपले तर मी पाकिट नेण्यासाठी म्हणजे आयुर्वेदिक औषधामुळे तुम्हाला फरक पडतो, बरोबर आहे. आणि हे जॉईंट केअरच्या गोळ्यामुळं आणि ह्या आयुर्वेदिकमुळं तुम्हाला चांगलं वाटायला म्हणून तुम्ही चांगलं वाटायला म्हणून भेटण्याकरता आलो, औषध नेण्यासाठी आलो. बरं, तुम्ही पहिले काही दवाखाने वगैरे गोळ्या केले भरपूर केले खाल्ल्या. गोळ्या मिळ्या केले, मग त्या गोळ्यानं काय फरक पडला नाही. आणि आपल्या आयुर्वेदिकला चांगला पडला. पडलाय म्हणून बरं, लोकांना काय सांगू शकता? हे आयुर्वेदिक घ्यावं का नाही घ्यावं? चांगलं आहे म्हणून सांगेन मी. कारण तुम्हाला अनुभव परत आला. मी बी परत करीन पुढे वाढण्यासाठी. बरोबर, म्हणजे जनजागृती करू शकता आणि चांगलं काम आहे, पुण्याची पाहिजे. धन्यवाद, नमस्कार.